नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे बाजरीच्या पिठाचे लाडू. सध्या थंडी असल्यामुळे बाजरीचं पीठ हे थंडीमध्ये खाण्यासाठी खूप आरोग्यदायी असतं. इथे मी 3 वाट्या बाजरीचं पीठ घेतलं. त्याच वाटीच्या प्रमाणाने गूळ घेतलेला आहे गच्च वाटी भरून आणि अर्धी वाटी तूप घेतलं आहे. पाव वाटी तीळ घेतलेली आहे. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तीळ आधी मी भाजून घेत आहे कढईमध्ये. बाजरीच्या पिठाबरोबर तिळाची चव छान लागते. तसंच इथे आता तूप तापायला ठेवलं, त्यामध्ये मी पीठ भाजून घेत आहे. 7 ते 8 मिनटामध्ये पीठ भाजून होतं. जास्त भाजू नका, अगदी लो फ्लेमवरती आपल्याला पीठ भाजायचं आहे. त्यानंतर इथे मी गुळाचं पाणी करणार आहे. गुळाचा पाक करायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतात. इथे फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गूळ विरघळला आहे पूर्ण. त्यानंतर मी याला गाळून घेणार आहे. गुळामधला काळी कचरा निघेल यासाठी गाळून घेत आहे. त्यानंतर कढईमध्ये गुळाचं पाणी घातलेलं आहे. गॅस बंद आहे आणि त्यामध्ये हे भाजलेलं पीठ टाकून घेत आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स, त्यानंतर वेलदोडा पावडर, मनुके यामध्ये मिक्स केलेले आहेत. हे पीठ जरा वेळ झाकून ठेवायचं आणि 10 मिनिटांनी अशा प्रकारे आवळलं जातं आणि याचे लाडू वाळता येतात. इथे मी 1 चमचा तूप घालत आहे, ज्यामुळे लाडूला चकाकी येईल आणि स्वादही छान लागेल. अशा प्रकारे लाडू वाळून घेत आहे. थंडीच्या सीझनमध्ये असे रुचकर लाडू नक्की करावे. बाजरीमध्ये उष्ण असा गुणधर्म असतो. हिवाळ्यामध्ये हे लाडू खाल्ले पाहिजे. त्याबरोबर तिळाचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं. अशा प्रकारे थंडी स्पेशल लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब नक्की करा.